श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण तुमचा दिवस आनंदात जाऊ. आता लवकरच दिवाळीला सुरुवात होणार आहे. दिवाळी म्हटलं की उत्साहाचा सण, दिव्यांचा सण. आपण दिव्यांचा सण म्हणून हा सण साजरा करत असतो. आपल्या आयुष्यामध्ये दिव्याप्रमाणेच प्रकाश पडावा, उजळून निघावं आपलं आयुष्य, यासाठी आपण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. दिवाळीची सुरुवात नेहमी वसुबारसपासून होते. यंदा सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी अश्विन वद्य द्वादशीला वसुबारस हा सण साजरा करण्यात येणार आहे. याला गोवत्स द्वादशी असं देखील म्हणतात. यावर्षी एकादशी आणि बारस एकाच दिवशी आली आहे. दिवाळीची सुरुवात ही नेहमी वसुबारसपासून होते आणि या दिवशी आपण काय करत असतो, गाय आणि वासराची पूजा करत असतो. आपल्या शास्त्रानुसार समुद्रमंथन ज्यावेळी झालं त्यावेळी 5 कामधेनू त्यातून उत्पन्न झाल्या होत्या. त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून आपण हा सण साजरा करत असतो. या दिवशी आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण वासरासहित गायीची पूजा करत असतो. आपल्या मुलांना चांगले यश लाभावे, चांगले आरोग्य लाभावे, त्यांना सुख समाधान प्राप्त व्हावे, यासाठी आपण गाय आणि वासराची पूजा करायची आहे. वसुबारसे दिवशी आता आपण काय करायचं आहे, पूजा कशी करायची, आपल्या घरात गाय आणि वासराची मूर्ती नसेल तर काय करायचं, या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. वसुबारस ही 28 ऑक्टोबरला आहे आणि त्या दिवशी आपण काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. दिवाळी दिवशी आपण सगळेच लवकर उठत असतो आणि अभ्यंग स्नान करत असतो. तर दिवाळीचे 5ही दिवस तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर अंगण स्वच्छ करायचं आहे. सगळ्यात आधी अंगण स्वच्छ करायचं आहे, नंतर पाण्याचा सडा मांडायचा आहे. सडा टाकताना पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स करायची आहे. हळद मिक्स केल्यामुळे घरामध्ये जी निगेटिव्हिटी येते, नकारात्मकता येते, ते दूर होऊन घरामध्ये सकारात्मकता येते. दारासमोर छान छोटीशी रांगोळी का होईना काढायची आहे. रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्या घराला आंब्याच्या पानांचं तोरण किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावायचं आहे. नंतर मुख्य दरवाजावरती स्वस्तिक, हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. हे रोजची कामं आपण त्या दिवशी करायची आहेत. रोज 5 दिवस हे करायचंच आहे. तोरण बांधून झाल्यानंतर तुम्ही जर या दिवशी गाई आणि वासराची सकाळी पूजा करत असाल तर हरकत नाही. तुमच्या घरी जशी पद्धत असेल तर तसं तुम्ही करू शकता. पण या दिवशी वसुबारसे दिवशी गाई आणि वासराची शक्यतो गोरज मुहूर्तावर म्हणजे संध्याकाळी पूजा करायची आहे. तुम्हाला जर खरीखुरी गाय मिळाली तर तुम्ही खऱ्याखुऱ्या गायची पूजा करायची आहे. तिथं जायचं आहे, तुमच्या घराशेजारी कुठे असेल तिथं किंवा तुमच्या घरातली असेल तरी तुम्ही त्या गायची पूजा करायची आहे. तिच्या आधी सुरुवातीला गाई आणि वासराचे पाय धुवायचे आहे, पायावरती पाणी ओतायचं आहे, नंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे गाईला वासराला, नंतर फूल आणि अक्षता अर्पण करायचं आहे आणि नंतर गाईला आणि वासराला ओवाळायचं आहे. आणि या दिवशी आपण गाईला गवारीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. गवारीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य अतिशय महत्त्वाचा आहे. आता तुमच्या आसपास, घराच्या आसपास जर गाय नसेल, घरामध्ये गाय नसेल, खरीखुरी गाय आपल्याला नाही मिळाली तर आपण गाईच्या आणि वासराच्या मूर्तीची पूजा करायची आहे. तुमच्याकडे मातीची मूर्ती असो किंवा धातूची असो, त्या मूर्तीची यथासांग पूजा करायची आहे. पूजा करायची म्हणजे काय करायचं आहे, आपल्या देवघरासमोर छान स्वच्छ जागा करून घ्यायची आहे आणि पाट ठेवायचा आहे. पाटावरती वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावरती गाय आणि वासराची मूर्ती ठेवायची आहे. हे सगळी पूजा चालू करताना आधी निरंजन लावायचं आहे. अग्निदेवाला साक्षी मानून आपण ही सगळी पूजा करायची आहे. आधी निरंजन लावायचं, नंतर मूर्ती ठेवायची आहे. स्वच्छ मूर्ती धुवायची आहे पाण्याने पुसून आणि मग पाटावरती वस्त्रावरती आपण मूर्ती ठेवायची आहे. धूप दाखवायचं आहे, दिवा लावायचा आहे, धूप दाखवायचं आहे आणि हळदी कुंकू वाहून, अक्षता वाहून फूल अर्पण करायचं आहे. नंतर नैवेद्य दाखवायचं आहे. तुम्ही जर सकाळी पूजा करत असाल तर सकाळी फक्त एका फळाचा नैवेद्य दाखवा किंवा साखरेचा दाखवला, दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी हरकत नाही. आणि संध्याकाळी तुम्ही या मूर्तीला गवारीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता जर तुमच्याकडे मूर्ती देखील नसेल, शेजारी तुमच्या गाई नाही आणि मूर्ती देखील नाही घरामध्ये, तर अशा वेळी काय करायचं आहे, तर बघा अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे, एक कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावरती किंवा फरशीवरती, देवाऱ्यासमोर फरशी स्वच्छ करून त्या फरशीवरती गोपद्म काढायचं आहे. गोपद्म म्हणजे काय, तर गाईची पावलं, गाईची पाय म्हणजेच गोपद्म आहे. गोपद्म छान काढायचं आहे आणि रांगोळीने काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला दुकानांमध्ये गोपद्माचे रांगोळीचे साचे देखील मिळतील, ते आणले तरी चालेल. जर तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही त्या साच्याने काढले तरी हरकत नाही. काढायला अगदी सोपे असतात, यूट्यूबवर बघून तुम्हाला मिळू शकते. गोपद्म काढायचं आहे आणि त्याला हळदी कुंकू, फूल अक्षता अर्पण करायचं आहे आणि त्याला नैवेद्य दाखवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही मूर्ती नसेल तर पूजा करायची आहे. शेवटी काय आहे,
तुमच्याकडं काय आहे हे महत्त्वाचं नाही, तुमचा भाव आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. तुमची श्रद्धा खरी असेल तर तुम्ही कुठल्याही साहित्यात पूजा करू शकता, ती देवापर्यंत पोचते. तुमचा भाव महत्त्वाचा आहे, तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे. कमी जास्त काही असेल तर हरकत नाही. देवाचं काही म्हणणं नसतं की मला हे आणा ते आणा किंवा अशीच झाली पाहिजे, तर तसं काही नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा भाव. त्यामुळे श्रद्धा तुमची खरी असेल आणि तुमच्याकडे जर साहित्य उपलब्ध नसेल तर आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही पूजा करू शकता. काही ठिकाणी काही भागांमध्ये वसुबारसे दिवशी उपवास केला जातो. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांना चांगलं आरोग्य प्राप्त व्हायसाठी महिला उपवास करत असतात. दिवसभर उपवास करायचा आणि रात्री भाजी भाकरी खाऊन उपवास सोडला जातो. वसुबारस हा सण आपण गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून साजरा करत असतो. म्हणून या दिवशी दुधाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळतात लोक. त्यामुळे या दिवशी तुम्ही दुधापासून बनवलेले पदार्थ शक्यतो ग्रहण करू नका. जर नाही शक्य झालं तर हरकत नाही, पण गाई मातेबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतो, म्हणून हे पाळायचं आहे. मुलांच्या आरोग्यासाठी, प्रगतीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी आपण ही वसुबारसेची पूजा करायची आहे, वासरासोबत गाईची. अगदी ही छोटीशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.